गुणरत्न सदावर्तेंना मनसैनिकांकडून धमकी देण्यात आली आहे। सदावर्तेंना फोन करून कार फोडण्याची धमकी दिलेली आहे। तर राज ठाकरेंवर टीका केल्याने सदावर्तेंना ही धमकी देण्यात आली आहे। राज ठाकरे विरुद्ध सदावर्ते असा सामना आता रंगणार आहे। सदावर्तेंना मनसैनिकांनी ही धमकी दिली आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्तेंना धमकी दिलेली आहे। तर राज ठाकरेंवर टीका सदावर्ते यांनी केली आणि त्यानंतर आता मनसैनिकांकडून त्यांना धमकी देण्यात आली आहे। सदावर्तेंना फोन करून त्यांची कार फोडण्याची धमकी देण्यात आली आहे। राज ठाकरेंवर टीका केल्यामुळे सदावर्तेंना ही धमकी देण्यात आली आहे। ते राज ठाकरे विरुद्ध सदावर्ते असा सामना आता रंगू लागलेला आहे। हिंदी भाषेविषयी राज ठाकरे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यानंतर मनसैनिकांनी ठिकठिकाणी केलेली आंदोलनं आणि यावर सदावर्तेंनी काल प्रतिक्रिया दिलेली होती आणि यावर सदावर्तेंनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर आता मनसैनिक चांगलेच आक्रमक झालेले दिसतात। त्यांनी धमकी दिली आहे गुणरत्न सदावर्ते यांना आणि कार फोडण्याची ही धमकी दिलेली आहे। तर राज ठाकरेंवर टीका केल्यामुळे अशा प्रकारे ही धमकी दिलेली आहे आणि भाषेवर हिंदी भाषा ही तिसरी भाषा शिकवण्याबाबत त्रिभाषा सूत्रावर राज ठाकरे यांनी काल आक्रमक भूमिका घेतली होती आणि यावर सदावर्ते यांनी सुद्धा भूमिका आपली जाहीर केली आहे। राज ठाकरे यांनी जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्याबाबत सदावर्ते यांनी टीका केलेली होती आणि त्यावरच आता मनसैनिक आक्रमक झालेले संतप्त झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा सदावर्तेंना धमकी दिलेली आहे। तर गुणरत्न सदावर्ते यांनी 3 भाषा महाराष्ट्रात शिकवल्या गेल्या पाहिजेत, हिंदीचा आग्रह असला पाहिजे अशी भूमिका घेतली आणि राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घरावर हल्ला करून गाडीच्या काचा फोडू अशा मारण्याच्या धमक्या सदावर्ते यांना देणं सुरू केलेलं आहे असं कळतंय। त्यावर सदावर्ते यांना ही मनसैनिकांनी दिलेली धमकी, त्यावर आता काय नेमकं सदावर्ते म्हणतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली होती। हिंदी भाषेची महाराष्ट्रामधल्या शाळांना सक्ती नको, हिंदी भाषेची अशा प्रकारे सक्तीची काहीही गरज नाही अशी भूमिका घेतल्यानंतर आता त्यावर सदावर्तेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती। काल त्यांनी टीकाही केली होती। तर गुणरत्न सदावर्तेंनी 3 भाषा या महाराष्ट्रात शिकवल्या गेल्या पाहिजेत आणि हिंदीचा आग्रह असला पाहिजे अशी भूमिका घेतली होती। म्हणजे राज ठाकरे यांच्या अगदी विरोधात त्यांनी ही भूमिका घेतलेली होती आणि त्यामुळे आता राज ठाकरेंचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत, संतप्त झालेले आहेत आणि मनसैनिकांनी अशा प्रकारे सदावर्तेंना धमकी दिली आहे। कार फोडू अशा प्रकारची ही धमकी दिलेली आहे। त्यामुळे आता काय नेमकी मनसेची भूमिका असणार आहे यावर सदावर्तेंना आता धमकी दिल्यानंतर सदावर्तेंची नेमकी यावर काय भूमिका असणार आहे हे सगळं आपल्याला काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। ते सदावर्तेंना फोन करून कार फोडण्याची ही धमकी देण्यात आली आहे। कोण बोलताय? मोकल बोलतो, राज साहेबांचा महाराष्ट्र सैनिक। कोण बोलताय? अंकलेश मोकल बोलतोय। अंकलेश मोकल। अंकलेश मोकल। हा बोला। तुम्ही राज साहेबांबद्दल चुकीचं स्टेटमेंट कसं देता हो? कशाचं स्टेटमेंट हो? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, त्रिभाषिक 3 भाषा शिकवण्याचा राष्ट्रीय अधिकार आहे, बाल हक्काचा अधिकार आहे भारतीय संविधानातील आर्टिकल 21 खाली। मला सांगा, 3 भाषा शिकवण्याचा अधिकार असल्याच्या नंतर आपण काय लोकांच्या लेकराला घरातल्या खिशातल्या पैशाने शिकवतो का हो? अधिकारानं, संविधानाच्या अधिकारानं लेकरांना शिकवा। अरे तुम्ही जाऊन सांगा ना तिथे शिकवा म्हणून। पण महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला, इथून जास्तीत जास्त शिक्षण मिळालं पाहिजे ना। राज ठाकरेचा एकट्याचा जन्म झालेला नाही, हे महाराष्ट्र हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि महाराष्ट्र आणि जो शिक्षणाचं दूध पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। वस्तुस्थिती आहे, असं नसतंय होत, काही होत नसतंय, दादागिरी धमकीने काही होत नाही। 3 भाषा शिकवल्या जातील, 3 भाषा शिकवल्या जातील, 3 भाषा शिकवली का जाते बघा। 3 भाषा शिकवल्या जातील, कोणी सुद्धा थांबवू शकणार नाही। वेल्डिंगची चष्मा मारून फिरता आणि राष्ट्रभर चुकीचं स्टेटमेंटला उद्या तुमच्या घरावर हल्ला आला, तुम्ही जिम्मेदार तुम्ही असतात। माझ्या घरावर हल्ला करण्याची धमकी द्यायची नाही, मला भीती वाटत नाही। भीती वाटत नाही, उद्या मला तुम्ही गाडीमध्ये दिसलात ना, तुमची गाडीची काच फुटली जाईल हे लक्षात ठेवा। प्रत्येक महाराष्ट्रासाठी तुमच्यावर रागाने बघणार आहे। तुम्ही अशा धमक्या देऊ नका, संविधानिक बाजू मांडताना तुम्हाला एवढं पण समजत नाही का? हिंदी भाषा लादली जाते आपल्यावर। कुणी सांगितलं तुम्हाला? राज ठाकरेंचं पत्र वाचलं का तुम्ही? तुमचं शिक्षण किती आहे?
माझं ग्रॅज्युएट शिक्षण आहे, हिंदी भाषा राज ठाकरेचं पत्र वाचलं का तुम्ही? काय लिहिलंय राज ठाकरेंनी? अगोदर तर हिंदी भाषेला विरोध केला, आता तर म्हणते की तिसरी भाषाच नाही शिकवली पाहिजे. आणि त्यांना धमकीचा सदावर्तेंना फोन आलेला आहे आणि आपण हा ऑडिओ क्लिप त्यांचं ऐकलेला आहे. सदावर्ते, गुणरत्न सदावर्ते स्वतः आपल्याबरोबर आता जोडले गेलेले आहेत. गुणरत्नजी, तुम्ही जी ऑडिओ क्लिप आता दिलेली आहे ती आम्ही झी 24 प्रेक्षकांना ऐकवली आहे. धमकी आली आहे, घरावर हल्ला करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. गाडी फुटली तर आम्ही जबाबदार राहणार नाही असं म्हटलेलं आहे. काय नेमका हा माणूस तुम्हाला म्हटला मनसैनिक असल्याचं त्यांनी सांगितलंय, काय नेमकी धमकी दिली आहे? पहा, हे असंस्कृतिकपणाचं, असंवेदनशीलपणाचं राज ठाकरेच्या कार्यकर्त्यांचं हे वर्तन आहे. मला असं म्हणायचंय की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जेव्हा 3 भाषा शिकवण्याच्या बाबतीत धोरण आलं, महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेचा उल्लेख का केला म्हणून शासन निर्णय झाला. तो निर्णयाचं शुद्धीपत्रक आलं. त्यानंतर मग 3 भाषाच आता शिकवू नये अशा प्रकारचं काल राज ठाकरेंनी असंविधानिक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याला विरोध म्हणून आम्ही जे आहेत शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिलं आणि माननीय उच्च न्यायालयात जाण्याच्या संदर्भात आम्ही आमची भूमिका मांडली. त्यानंतर तिळपापड झालेल्या जे लोक शाळेतल्या शिक्षकांना, जे लोक शाळेच्या मुख्याध्यापकांना धमक्या देत आहेत की तुम्ही भाषा शिकवली तर बघा, ही कोणत्या संस्कृतीचं दर्शन आहे? ही विकृती आहे. आणि म्हणतायत की तुम्ही तामिळनाडूमध्ये जा, गुजरातमध्ये जा, फुले शाहू आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातंय महाराष्ट्र. हे यांना ज्ञानात नाही का? आणि चाइल्ड सायकोलॉजिस्टनी स्पष्टपणे सांगितलंय की अधिकाधिक भाषा शिकल्या पाहिजेत. याचं ज्ञान राज ठाकरेंनी थोडं पाजरून घ्यायला पाहिजे. अशा प्रकारच्या धमक्यांना मी भीक घालत नाही. गुणरत्नजी, अगदी काही मिनिटांसाठी तुम्हाला थांबवते. आपल्या बरोबर मनसेचे पदाधिकारी आहेत नयन कदम, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया. नयन कदमजी, अशा प्रकारे धमकी देणं, तुमची गाडी फोडली तर आम्ही जबाबदार नाही, घरावर हल्ला करू अशी धमकी तुम्ही गुणरत्न सदावर्तेंना दिलेली आहे. काय नेमकं अशा प्रकारे धमकी देणं हे असंस्कृत आहे असं गुणरत्न सदावर्ते म्हणतात? हॅलो, नमस्कार. प्रथम धमकी मी दिलेली नाहीये, आमच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. पण कसं आहे, मराठी भाषेच्या विरोधात जाणाऱ्या माणसाला काय मिळणार हो? मराठी भाषेच्या विरोधात जाणार, मराठी भाषेला विरोध करतोय जो माणूस, त्याला हेच मिळणार. महाराष्ट्रात दुसरं काही येणार नाही. आपल्या बरोबर जोडले गेलेले ते उत्तर देतील तुम्हाला. मात्र तुमची पहिली भूमिका आम्हाला सांगा की अशा प्रकारे धमकी देणं हे कितपत सुसंस्कृतपणाचं लक्षण? मराठीचा विरोध करत असतील आणि मराठी भाषेला जर विरोध करत असतील तर याला सडेतोड उत्तर मिळणार म्हणजे मिळणार, त्याला काही वाद नाहीये. पण त्यांचा मराठी भाषेला विरोध आहे का आपण विचारूया. सदावर्ते, मला असं वाटतंय की ही सगळी माणसं आहे ना, मला माणसांनी माणसांसारखं विचार केला पाहिजे आणि वागलं पाहिजे, वर्तन केलं पाहिजे. ते म्हणजे दादा कोडकेंचा एक विचार आहे बघा की मेंढर म्हणल्यासारखं, त्या प्रकारचं हे यांचं वक्तव्य आहे. मराठीला कुणी विरोध केला, कधी विरोध केला? त्रिभाषा ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये देशभरात 3 भाषा. गुजरातमध्ये तिसरी भाषा गणित घेतलेलं आहे. 3 भाषा आणि माकडचाळे कोण करते जनतेने बघितलेलं आहे. माकडचाळे कोण करतो ना ते जनतेने बघितलेलं आहे. कुत्र्यासारखे शेपटी हलवत फिरतात भाजपच्या पाठी तुम्ही. नाही, मराठा मोर्चाच्या टायमाला तुम्ही उलट बोलला. तुम्हाला गाडीच्या काचा काय महाराष्ट्र सैनिक आणि मराठी माणसं तुमच्या घरात पण येतील. आपण एकेकाची भूमिका समजावून घेऊया. दोघांचे मत तितकंच महत्वाचं आहे. अशा माणसांबरोबर तुम्ही बोलायला लावता की ह्या माणसांची गाडी काय कार्यकर्ते आणि मराठी माणूस यांच्या घरात पण उद्या उठून. त्या माणसाला बोलायचीच पद्धत नसते कधी पण. कधी अंगावरती आवाज चढून जातो कधी पण. भूमिका काय तरी आपण जाणून घेऊया. त्यांचं हिंदीला सक्ती, याला त्रिभाषा सूत्राला त्यांचं समर्थन आहे. ते मराठीला विरोध करत नाहीयेत. आपण ऐकूया तरी ते काय म्हणतात. अहो, सूत्रच चुकीचं आहे ना ते. हॅलो, लहान मुलांना त्रिभाषिक सूत्र कसं लावता तुम्ही? तुमचं सूत्रच चुकीचं आहे. तुम्ही ना चेन्नईमध्ये त्रिभाषिक सूत्र घेतलं, ना गुजरातमध्ये घेतलं. महाराष्ट्रात आग्रह का करता तुम्ही? आणि 5वी नंतर हिंदी भाषा आहेच की. हाच प्रश्न अगदी आपण हाच प्रश्न त्यांना विचारूया. गुणरत्न सदावर्तेजी, त्यांचं म्हणणं एक आहे की इतर राज्यांमध्ये आणि दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये, स्वतः गुजरातमध्ये सुद्धा अशा प्रकारे हिंदीची सक्ती नाहीये, तिथे त्रिभाषा सूत्र आहेच की, पण त्यांनी हिंदीला कुठे महत्व दिलंय? मला एक सांगा, मी म्हणजे अत्यंत नम्रपणे महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या सुज्ञ नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना आणि चाइल्ड सायकोलॉजिस्टच्या संदर्भाने सांगू इच्छितो
की देशभरामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये आता 3 भाषा हे बाल शिक्षणामध्ये देणं आता आवश्यकच आहे. मुद्दा असा आहे की तिसरी भाषा कोणती शिकावी. यांनी हिंदी शब्द आणल्यामुळे यांनी सांगितलं की नका, परंतु मराठी आणि हिंदी भाषेमध्ये कोणती त्यांचं म्हणणं पूर्ण करू देत. म्हणणं तर पूर्ण त्याच्यामुळे लक्षात घ्या, चाइल्ड सायकोलॉजिस्टच्या अगोदर काय म्हणले राज ठाकरे की हिंदी भाषाच शिकवली जाऊ नये. मग सुधार म्हणजे हे आलं, शुद्धीपत्रक आलं. शुद्धीपत्रक आल्याच्यानंतर काल डोळसपणे चष्मा लावा. जे कोणी माझ्या सोबत पॅनलिस्ट आहेत त्यांना मी चष्मा लावून वाचायला सांगतो. काल राज ठाकरे म्हणले तिसरी भाषा शिकू नका. कमीत कमी चाइल्ड सायकोलॉजिस्टचा तर सल्ला घ्या रे. जे हॉस्पिटलला तरी जा, राज ठाकरेला सांगा, केम हॉस्पिटलला तरी जा. डिपार्टमेंट आहे, वयाच्या 10 वर्षापर्यंत मुलांना जास्तीत जास्त भाषा शिकवल्या पाहिजे. तुम्ही सायकोलॉजी आता 5वी पासून हिंदी भाषा आहे ना, तुम्हाला आता का वाटतं तिसरी भाषा पहिल्या पाहिजे म्हणजे? स्वतःचे लेकरं इंग्रजी कॉन्व्हेंट मध्ये शिकवले तेव्हा का शिकवली नाही मराठी? 5वी 6वी पासून हिंदी भाषा आहे. प्रश्न आहे तुम्हाला बडबडायचं म्हणून तुम्ही काही बडबडा उभे राहताय आणि मीडिया पण तुम्हाला फालतू महत्व देते. प्रश्न असा होता की इतर ज्या साऊथ इंडियामधली जी राज्य आहेत, दक्षिणेकडची राज्य आहेत, गुजरातमध्ये सुद्धा त्रिभाषा सूत्रानुसार हिंदीची सक्ती तिथेही केलेली नाहीये. इतर जी राज्य आहेत साऊथ इंडियातली ती सुद्धा लढा देत आहेत. यावर तुमचं म्हणणं काय? महाराष्ट्रामध्ये सांगतो, शेजाऱ्याच्या घरी क्रांतिकारी जन्मावा अशी काही अडाणी आणि की नाही काही संधी साधू लोकांचे म्हणजे विचार असू शकतात. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातंय आणि ज्यावेळेस नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली आणि गुजरातमध्ये आपण म्हणताय, गुजरात आणि तामिळनाडूचा रेफरन्स देत आहे. प्रत्येक ठिकाणी 3 भाषा शिकायच्या. समजा गुजरातमध्ये पहिली भाषा गुजराती आहे, जसे इथं मराठी पहिली भाषा आपण हे करतो. दुसरी भाषा म्हणून लोकांनी इंग्रजी घेतली. तिसरी भाषा ऐच्छिक इथे सुद्धा सांगण्यात आली, परंतु राज ठाकरेचा वैचारिक पराभव कुठे झाला? सगळीकडे 3च भाषा शिकायच्या. ही तिळपापड कुठे माहितीये का? मी चॅलेंज केलं होतं की जून जुलैमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मराठी शाळा आहेत तिथं पालक आहे ना उर्दू किंवा अरबी शिकण्यापेक्षा हिंदीला महत्व देतील. मला सांगा, तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या नजीकच्या लोकांना जर शिकवायची असेल तिसरी भाषा तर तुम्ही कोणती तिसरी भाषा शिकवा म्हणाल नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे? त्यामुळं मला सांगायचं हे आहे, माझं कन्क्लुजन हे आहे की 3 भाषा शिकायच्याच आहेत. मग तिसरी भाषा कोणती कर्नाटक असेल, तामिळनाडू, केरळ, गुजरात या लोकांनी काय तिसरी भाषा घेतली? मग अरे घेतली ना. तुमचं हे सर अज्ञान आहे. हे अडाणीपणा आहे. तुम्ही खूप शिकून काय उखाडलं? अरे शिकू द्या, गरिबांच्या मीडिया समोर नेहमी हे धमक्या द्यायच्या नाही. कोर्टात भेटू. मी माकड काय करता मी तुम्हाला सांगतोय, तुमचे नेहमीचे माकड काय मीडिया समोर. पशूंचे नावं घेऊन काही फायदा नाही, समजलं का? भूमिका बदलत नसते. आमचा मराठी माणूस महाराष्ट्राचा सुज्ञ आहे. मराठी भाषेवर आक्रमण होत आहे. हिंदी म्हणून जाणीवपूर्वक इंग्रजी शिकावी. मराठी माणसाच्या मुलांनी इंग्रजी कॉन्व्हेंट मध्ये जाऊ नये. इंग्रजी शाळेत शिकावं. आपल्याला विदेशात जायचं असेल तर इंग्रजी शिकावं आणि हिंदी भाषा आपण बोलतोच ना. 5वी नंतर हिंदी भाषा शिकतोच आहे. पहिली पासून आग्रह करायला पाहिजे. घेतलेली आहे हे सुद्धा आपण बघितलं. ठिकठिकाणी तुम्ही आंदोलनं सुद्धा खरं तर या सक्ती विरोधात केली आणि राज ठाकरेंची भूमिका लक्षात आलेली आहे. गुणरत्न सदावर्ते, आपणही झी 24 तास बरोबर बोललात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दोघांचे धन्यवाद. झी 24 तास बरोबर बोललात त्याबद्दल. तर हिंदी सक्ती विरोधात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा यामध्ये उडी घेतल्यानंतर आता मनसैनिकांनी आक्रमक अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि गुणरत्न सदावर्ते यांना फोनवरून धमकी दिलेली आहे. जर अशा प्रकारची भूमिका घेतली तर मनसैनिकांचा तुमच्या घरावर हल्ला होईल आणि गाड्या फुटल्या तुमच्या तर त्याचा आम्ही जबाबदार राहणार नाही, तसं एका मनसैनिकांना गुणरत्न सदावर्ते यांना फोनवरून धमकी दिलेली आहे.